नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आई भूक लागली, आई खायला दे, आता असं सगळ्याच्याच घरी चालू असेल, कारण मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहे आणि अधूनमधून खायला छान अशी कुरकुरीत चकली तयार करूया. बाहेरचे वेफर्स किंवा पॅकेट फूड खाण्यापेक्षा आपण इन्स्टंट अशी चकली तयार करू शकतो, जे की अजिबात तेलकट न होता कुरकुरीत अशी तयार होते आणि कुठलीही भाजणी करायची गरज नाही. इन्स्टंट चकली तयार करूया. रवा आणि तांदळाच्या पिठापासून इतकी छान चकली तयार होते ना, मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे. सर्वप्रथम खुसखुशीत आणि खमंग चकली करण्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. याला 0 नंबरचा रवा असे म्हणतात. जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण 1 कप रवा घेतलेला आहे, त्याच्यासाठी 2 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. घरातलं कुठलीही एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्या, म्हणजे प्रमाण बिघडणार नाही. आता आपण याच्यात 2 चमचा पांढरे तीळ घालून घेऊया. त्याच्यानंतर 2 चमचा इतका साजूक तूप घालून घ्यायचे आहे. साजूक तूप नसेल घालायचं तर तेलाचा वापर केला तरी देखील चालेल. मीठ घातलं चवीपुरतं आणि हे पाणी आपण मिक्स करून घेऊ आणि एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. बघा, छान पाणी गरम झाल्यानंतर थोडं थोडं करून रवा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला छान रवा आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही, सगळं मिक्स करून झालं आहे. आता याची 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि 2 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, रवा छान फुललेला आहे. आपण घेतलेलं प्रमाण अगदी योग्य आहे, म्हणजे 1 कप रव्यासाठी 2 कप पाणी वापरायचं. परफेक्ट असा मिश्रण तयार होतो. आता गरमच मिश्रण आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि मिश्रण गरम असताना याच्यात चवीपुरतं लाल तिखट घालून घ्यायचं. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा इथे मी ओवा घालून घेतलेला आहे. ओवा असं हाताने कुस्करून घालायचा, म्हणजे फ्लेवर छान याच्यात मिक्स होतो. आता आपण हे गरम असताना सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करत असताना एखादा पोटॅटो मॅशर वाटी किंवा चम्मचच्या मदतीनंच मिक्स करा, कारण मिश्रण खूप गरम आहे. आता आपण हे सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया आणि आपण याच्यात आधीच मीठ घालून घेतलेलं आहे, तर आता कुठलेही जिन्नस घालायची गरज नाही. आपण इथे याच कपनी 1 कप इतका बारीक रवा घेतलेला होता, त्याच्यासाठी आपण बघा 2 कप इतका तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ नेहमी फ्रेश आणि ताजं वापरा. आता आपण हे मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे, आपण हात लावू शकतो, त्याच्यामुळे बघा मी हाताने सगळं मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्हाला वाटलं की पाणी थोडं कमी वाटतंय तर गरम पाण्याचा हात लावून तुम्ही याचा गोळा तयार करून घेऊ शकता. की तो पाणी लागतच नाही, पण तांदूळ खूप जुना असला तर 1-2 चमचा लागू शकतो. आता मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हे आता 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आणि त्याच्यानंतर लगेच आपण चकली करायला घेणार आहोत. पाहिजे तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे. इथे मी सुरा घेतलेला आहे, त्याला आतून पण तेल लावून घ्यायचं. चकलीची चाळणी पण ठेवून घेतलेली आहे आणि खरबट भाग असतो ना, तो बाहेरनं ठेवायचा, म्हणजे छान चकली आपली काटेरी तयार होते. आता आपण हे पीठ भरून घेतलं आणि पीठ भरत असताना एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा, म्हणजे चकली तुटत नाही. आता बघा मी तुम्हाला चकली पाडून दाखवते. अजिबात चकली कुठेही तुटत नाही. मस्त अशी एकसारखी आणि काटेरी चकली आपली तयार झालेली आहे. चकली पाडत असताना एखादा लाकडी चॉपिंग बोर्ड वापरा किंवा छोट्या छोट्या प्लेट घेऊ शकता किंवा बटर पेपर किंवा कागदाचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेतले तरी चालेल, म्हणजे चकली आपल्याला उचलताना तुटत नाही किंवा पटकन अशी उचलून आपण तळू शकतो. बघू शकता तुम्ही, मस्त अशी काटेरी चकली तयार झालेली आहे. अजिबात कुठेही तुटत नाही आहे. मस्त अशा चकल्या मी करून घेतलेल्या आहे. थोड्या थोड्याच करून घ्यायचा. आता आपण तेल बघा मस्त असं तापलेलं आहे. पीठ घातल्यानंतर पटकन असं वर आलं, म्हणजे समजायचं तेल परफेक्ट गरम आहे. आता आपण कढई तळण्यासाठी पसरट वापरायची आहे आणि साधारण 3-4 चकल्या एका वेळी तळून घ्यायचं. चकली तळत असताना खूप जास्त तेल गरम असायला नको, म्हणजे चकली वरनं तर तळली जाते पण आतनं कच्ची राहू शकते. आता बघा, हलकेसे बबल्स कमी झाल्यानंतर आपण चकली पलटून घेणार आहे, म्हणजे मध्येच चकली पलटवायची घाई करू नका, कारण चकलीचा आकार देखील बिघडतो. आता आपण सगळ्या चकल्या बबल्स कमी झाल्यानंतर बघा पलटून घेतलेल्या आहे. दुसरी बाजूसुद्धा आपल्या चकल्या मस्त छान तळून झालेल्या आहे.
अजिबात कुठेही तुटली नाही किंवा तेलात विरघळली नाही, म्हणजे आपली परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे. आता बाकीच्या चकल्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया. चकली तळताना सगळ्यात महत्त्वाचं तेलाचं टेम्परेचर असतं. तळताना एक छोटासा गोळा घालून बघायचा, पटकन वरती आला आणि करपला नाही म्हणजे आपला तेल परफेक्ट असा तापलेला आहे. आणि चकली सोडल्यानंतर लगेच उलटवायची नाही, बबल्स कमी झाल्यानंतरच चकल्या पलटून घ्यायच्या आहे. आणि एकदम मंद आचेवर किंवा हाय हीटवर चकल्या तळून घेऊ नका, मध्यम आचेवर आपल्याला चकल्या तळून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, मस्त अशा काटेरी आणि एकसारख्या रंगावर मी चकल्या तयार करून घेतलेल्या आहे. तयार केलेली चकली अजिबात तेलकट झालेली नाही किंवा कुठेही तुटली नाही किंवा तेलात विरघळली नाही. तर आहे की नाही किती सोपी पद्धत आणि घरी असलेल्या साहित्यात ही चकली तयार होते. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. मुलांना बाहेरचे पॅकेट फूड देण्यापेक्षा आपण अशी चकली घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता. कशी वाटली आजची साधी सोपी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.